नमस्कार. माझं नाव सूरज माणिकराव सूर्यवंशी आहे आणि नुकत्याच UPSCचा जो 2025चा निकाल लागलेला आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा, त्याच्यामध्ये माझी 702 ही रँक आलेली आहे. त्या अगोदर मी तुम्हाला माझं थोडक्यात बॅकग्राऊंड सांगतो. मी मूळचा निलंगा जिल्हा लातूर येथून येतो आणि हा माझा 6वा अटेम्प्ट होता. या अगोदर पहिल्या 2 प्रयत्नामध्ये माझी प्रिलिम्स निघाली नव्हती. तिसऱ्या प्रयत्नात मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो, पण फायनल सिलेक्शन झालं नाही. चौथ्या आणि 5व्या प्रयत्नामध्ये परत इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो, पण फायनल सिलेक्शन झालं नाही. आणि आता हा 6वा अटेम्प्ट होता. या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स आणि मेन्सच्या नंतर मला UPSC प्रतिभा सेतू 2023 मधून असिस्टंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स येथे ॲज असिस्टंट डायरेक्टर आणि डिस्ट्रिक्ट युथ ऑफिसर इक्विव्हॅलंट पोस्ट या पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं होतं. आणि या दरम्यानच्या काळात यावर्षीचा मुलाखतीचा मला कॉल आलेला होता आणि मुलाखत दिली आणि आज 702 रँक माझ्यासमोर आलेला आहे. आणि या प्रवासामध्ये युनिक अकॅडमीनं मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. एस्पेशली 2021ला जेव्हा मी पहिल्यांदा प्रिलिम्स क्लिअर केली, तेव्हा तुकाराम जाधव सर, प्रवीण चव्हाण सरांचं गायडन्स मिळालेलं होतं. मग मेन्ससाठी मी इथंच टेस्ट सिरीज जॉईन केलेली होती आणि या टेस्ट सिरीजमध्ये विशेष एक होतं की आम्ही जे पेपर लिहायचो इथं अकॅडमीमध्ये, तर ते पेपर प्रवीण चव्हाण सर असतील किंवा भोसले सर असतील, तर त्याच्यामुळं आम्हाला डायरेक्ट सरांकडनं फीडबॅक मिळायचा. त्यामुळं आपण कुठं बरोबर आहे, आपलं कुठं चुकतंय, या गोष्टीचा म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला एक मार्गदर्शन मिळायचं. त्यानंतर मुलाखतीच्या वेळेस भूषण पाटील सर आणि प्रवीण चव्हाण सर आमचा एक छोटासा ग्रुप तयार व्हायचा. आम्ही एक 10-15 जे इंटरव्ह्यूसाठी जे कॅन्डिडेट आहोत, तर त्यांचं आमचं डेली डिस्कशन चालायचं. जे करंट इश्यूज वगैरे आहेत त्याच्यावरती अपडेशन, त्याच्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज आणि पॅनल मॉक, असं ते टप्प्याटप्प्यानं किंवा पियर मॉक वगैरे असेल. आणि सगळ्या शेवटी तुकाराम जाधव सर आणि ह्यांचा पॅनलसोबत एक मॉक इंटरव्ह्यू वगैरे व्हायचा. तर अशा पद्धतीनं मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या गायडन्समध्ये युनिक अकॅडमीनं खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. याशिवाय दरम्यानच्या काळामध्ये जसं तुम्हाला सांगितलं, पहिल्या 5 अटेम्प्टमध्ये काही यश आलेलं नव्हतं आणि आता मागच्या 6 महिन्यामध्ये जी असिस्टंट डायरेक्टर जी स्पोर्ट्स मिनिस्ट्रीतली पोस्ट आहे ती सुद्धा ग्रुप ए आहे आणि आता येणारी पण मिळेल ती पण ग्रुप ए पोस्ट आहे. आणि या प्रवासामध्ये प्रत्येक वेळेस असं वाटायचं की जर आपलं सिलेक्शन नाही झालं तर आपण काय करायला पाहिजे. तर प्लॅन बी पण खूप महत्त्वाचा होता. म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये मी 1 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून पण काम केलेलं होतं. माझं MA सोशिओलॉजीमध्ये झालेलं होतं आणि सोबत सेट नेट पण क्लिअर केलं होतं. तर जे विद्यार्थी UPSCचा किंवा MPSCचा तयारी करतायत, तर त्यांनी एक फिक्स असा प्लॅन बी असायला पाहिजे. बरेच जण UPSC करत असताना MPSC प्लॅन बी ठेवतात किंवा MPSC करत असेल तर सरळ सेवा प्लॅन बी ठेवतात. तर तशा पद्धतीचा प्लॅन बी नाही. जर ते तुम्हाला कधी पण ॲक्टिव्हेट करता आलं पाहिजे, तर ते प्लॅन बी साठी तुम्ही तयार असलं पाहिजे. आणि दुसरं एक सांगणं आहे की स्मार्ट वर्क तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे मी पाहतोय की आपल्या मराठी मुलांकडं हार्ड वर्क करायची खूप तयारी असते. म्हणजे 18-18 घंटे पण ते अभ्यास करू शकतात. पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही प्रवीण चव्हाण सर असतील किंवा तुकाराम जाधव सर असतील, भूषण पाटील सर असेल किंवा शिवाजी काळे सर असतील, या सगळ्यांना आम्ही पर्सनली जाऊन भेटायचो. आमचं काय चुकतंय, तर ते त्यांच्याकडनं जे गायडन्स मिळायचं, तर आमच्या हार्ड वर्कला एक चांगली दिशा मिळाली की ते स्मार्ट वर्कमध्ये कन्व्हर्ट होतं. तर आपल्या मराठी मुलांनी मनामध्ये न्यूनगंड नाही बाळगला पाहिजे की मी सरांना कसं विचारू किंवा सर मला अप्रोच करतील का. तर असं विचार न करता तुम्हाला ज्यांच्याकडनं गायडन्स घेता येईल, कारण टीचर्स लोक असे असतात ज्यांच्याकडं आपल्यासारखे हजारो विद्यार्थी त्यांनी बघितलेले असतात आणि आपल्या समस्या त्यांनी ऑलरेडी पाहिलेल्या असतात. तर आपण जर त्यांच्याकडनं गायडन्स घेतलं तर आपल्या हार्डवर्कला एक चांगली दिशा मिळून त्याचं स्मार्ट वर्कमध्ये कन्व्हर्जन होईल. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर UPSC किंवा MPSC मधनं तुम्हाला जर पोस्ट जर नाही मिळाली, तर तुम्ही जे काही सर्व्हिस कराल किंवा तुम्ही जे काही नोकरी कराल, तर त्याच्यातनं तुम्ही देशकार्यासाठी काम करतच असता. जसं माझं पहिल्या 5 अटेम्प्टमध्ये जेव्हा सिलेक्शन झालं नाही, तसं मी 1 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून जेव्हा मी काम करत होतो, तर जी नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 आहे, तर त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं काम करण्याची संधी मला मिळाली होती आणि ते मला एक देशसेवेचंच कार्य वाटत होतं. तर या 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर प्लॅन बी आणि दुसरं म्हणजे स्मार्ट वर्क आणि तिसरं म्हणजे तुम्ही जे काही काम कराल ते देशसेवेसाठीच आहे. निकाल जेव्हा लागला तेव्हा मी मध्य प्रदेशमध्ये माझी ट्रेनिंग चालू होती असिस्टंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्सची. तर निकाल लागला आणि त्यावेळेस माझा एक मित्र आहे IPSमध्ये शुभम भोसले म्हणून आणि माझ्यासोबत आता असलेला IRS मधला ओमकार कुंठाळे. तर या दोघांचे कॉल आले की सिलेक्शन झालेलं आहे आणि 702 रँक आलेली आहे. तर खूप आनंद वाटला. मी माझ्या वडिलांना कॉल केला. तर
सुरुवातीला 1-2 मिनिटं त्यांना पण काही बोलता आलं नाही किंवा आईला पण फोन केल्यानंतर तिला तर सरप्रायझिंगच होतं, कारण याच्या अगोदर 3 वेळेस इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो, पण सिलेक्शन होत नव्हतं. त्यामुळे आई-वडिलांनी ठरवलं होतं, की यावेळेस होणारच नाहीये. पण अचानकपणे ही चांगली बातमी मिळाली आणि त्यांना खूप आनंद झाला. त्यानंतर माझा भाऊ सध्या तो चेन्नईमध्ये शिक्षण घेत आहे, तर त्याला पण खूप आनंद झाला. तर एकंदरीत माझे जे मित्रपरिवार होतात, तर त्यांची एकच रिएक्शन होती, की मी 5-6 वर्ष मेहनत करत होतो, कंटिन्युअसली इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचत होतो. तर त्यांचं म्हणणं एकच होतं, की हे जे सिलेक्शन आहे ते एक हार्ड वर्क केल्याच्यानंतर कुठेतरी तुमच्यासाठी देव पाहत असतो. ह्याची एक प्रचिती ह्या रिझल्टमुळे मिळाली आहे. तर त्याच्यामुळे मला खूप आनंद होता आणि बाकीच्या मित्रांना किंवा माझे आई-वडील असतील किंवा भाऊ असेल, मित्रपरिवार असेल, तर आणि शिक्षक असतील. प्रवीण सरांचा पण कॉल आला. त्यांना पण खूप वाटलं किंवा आता भूषण पाटील सर पण तेच म्हणत होते, की 4-4 वेळेस आपण इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतो आणि सिलेक्शन झाल्यानंतर खूप बरं वाटलं. तर मग हे ऐकून पण खूप छान वाटतं. मी लातूरमधनं येतो आणि आमच्याकडं पाण्याची समस्या होती किंवा भूकंपानंतर आमच्याकडं जे नवीन जिल्हाधिकारी वगैरे त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं आणि आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आमच्याकडे एकनाथ डवले सर आणि प्रवीण गेडाम सर हे आमच्याकडे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ होते. तर त्यांच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये त्यांनी एकदा व्हिजिट केलेली होती आणि आमच्या गावामध्ये जसं आमच्या घरापासून शाळेपर्यंत जायला रस्ता वगैरे नव्हता किंवा आमच्या घरापासून शेताकडे जायला रस्ता नव्हता, ज्याला आपण शेतरस्ते म्हणतो. तर हे 2-4 गोष्टी त्यांनी ऑब्झर्व्ह केल्या आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये त्या आमच्या गावामध्ये झाल्या. तर असं लक्षात आलं, की यार ही खूपच म्हणजे यांच्याकडे खूप पॉवर आहेत आणि खूप मोठ्या पद्धतीने हे समाजामध्ये बदल घडवून आणू शकतात. आणि माझे वडील स्वतः ग्रामसेवक आहेत आणि ॲक्चुअल जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा एम-जी नरेगा असेल किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा अजून बऱ्याचशा स्कीम असतील, तर त्या स्कीमचं ॲक्चुअली इम्प्लिमेंटेशन ग्राउंड लेव्हलवरती होत असतं. आणि ह्याचं सगळं मॉनिटरिंग जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणजे आता आपल्याकडे आय-ए-एस अधिकारी असतात त्यांच्यामार्फत होत असतं. तर त्यांच्या कामाचं कौतुक नेहमी प्रवीण गेडाम सर असतील किंवा त्याच्यानंतर आता अभिनव गोयल सर असतील किंवा आमचे जी श्रीकांत सर जे आमच्याकडे जिल्हाधिकारी होते. तर यांची नावं मी ऐकत होतो आणि लहानाचा मोठा होत असताना ठरवलं होतं, की आपल्याला त्यांच्यासारखं होता आलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीनं मग यू-पी-एस-सीकडे वळलो आणि आज जे यश मिळालेलं आहे त्याच्यातनं पण चांगलीच पोस्ट मिळेल आणि समाजसेवेसाठी कार्य करण्याचा प्रयत्न करेन. तर एवढं सांगेन आणि परत एकदा युनिक अकॅडमीचे खूप खूप आभार, की ज्यांनी मला इथं माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक